श्री स्वामी समर्थ. जय भोलेनाथ. तर मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस हा सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावा, हीच माझी भोलेनाथा चरणी प्रार्थना. तर मित्रांनो, उद्या आहे तिसरा श्रावण सोमवार आणि तिसऱ्या श्रावण सोमवारी तुम्हाला काही असा महत्त्वाचा एक उपाय करायचा आहे. या दिवशी भगवान भोलेनाथांच्या शिवलिंगावरून एक वस्तू तुम्हाला घरी घेऊन यायची आहे आणि त्या वस्तूमुळे तुमचं अख्खं आयुष्य बदलणार आहे मित्रांनो. त्या वस्तूमुळे तुमच्या जीवनात अतिशय चांगल्या प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या घडणार आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत की तिसरा सोमवार हा आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे, कसा खास आहे आणि या दिवशी काही खास सोपे उपाय तुम्हाला या दिवशी करायचे आहेत. त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख, शांती, आरोग्य असं तुम्हाला जे आहे ते आयुष्य इथून पुढे तुम्हाला लाभणार आहे. तर श्रावण महिना महादेवाला अर्पण केलेल्या प्रत्येक वस्तूंचा अनेक पटीने आपल्याला लाभ देत असतो. पण तिसऱ्या सोमवारी केलेले जाणारे जे काही खास उपाय आहेत ते जास्त महत्त्वाचे आहेत मित्रांनो. श्रावण सोमवारीचे महत्त्व तर आपण सगळे जाणतच असतो. श्रावण महिना हा देवादिदेव महादेवांच्या सर्वात प्रिय महिना आहे. पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनाच्या वेळी हळाहळ विष बाहेर आले, तेव्हा महादेवांनी ते पिऊन जगाचे रक्षण केले. त्यानंतर देवीने त्यांच्या आरोग्यासाठी जलाभिषेक केला. म्हणूनच श्रावणात विशेषतः सोमवारी शिवलिंगावर जल, दूध, मध, बेलपत्र आणि फुले अर्पण करण्याची प्रथा आहे. असं मानलं जाते की तिसऱ्या श्रावण सोमवारी केलेला उपाय वर्षभर आपल्याला जे काही अपयश आपल्याकडून घडत असतं त्यातून आपल्याला मार्ग दाखवत असतो, आपल्याला मोकळं करत असतो. त्यानंतर मित्रांनो, कच्च्या गाईचं दूध, गंगाजल, मध, एक साखरेचा खडा, पांढरी आकडी, फुले, बेलपत्र हे तुम्हाला सामान लागणार आहे तिसऱ्या श्रावण सोमवारी तुम्हाला उपाय करण्यासाठी. ही सारी वस्तूची सामग्री घेऊन तुम्हाला सूर्योदयाच्या वेळी तुम्हाला घरी आणून आपण स्वच्छ ठेवायचं आहे. हा उपाय तुम्ही घरीसुद्धा करू शकता किंवा एखाद्या शिवलिंग मंदिरामध्ये सुद्धा करू शकता. सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करून पांढरे पिवळे कपडे तुम्हाला परिधान करायचे आहेत. घर, मंदिर आपलं सगळं काही स्वच्छ करायचं आहे. शिवलिंगापाशी जाऊन ओम नमः शिवाय असा मंत्राचा तुम्हाला जप करत तुम्हाला या उपायाची सुरुवात करायची आहे. शिवलिंगावर गंगाजलने स्नान घालायचं आहे. त्यानंतर कच्चं दूध असेल, मध, पुन्हा गंगाजल असा क्रम लावून अभिषेक करा. बेलपत्र अर्पण करा, पण लक्षात ठेवा की बेलपत्राला छिद्र नसावं म्हणून. पांढरी आकडी, फुले अर्पण करा, कारण ती महादेवांना अतिशय प्रिय आहेत. आता शिवलिंगावर साखरेचा एक मोठा खडा तुम्हाला ठेवायचा आहे, त्यांना तो अर्पण करायचा आहे. आणि हे भोलेनाथा, माझ्या घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि शांती लाभू दे असं त्यांना प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला भगवान भोलेनाथांचा 108 वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर भोलेनाथांची आरती करायची आहे जर घरात तुम्ही करणार असेल तर. आणि हा उपाय झाल्यानंतर तुम्हाला तो जो खडा आहे तो घरी घेऊन यायचा आहे किंवा घरात असेल तर तो घरातील सगळ्यांना तुम्हाला प्रसाद म्हणून द्यायचा आहे. त्यामुळे काय होतं की घरातील वादावाद असेल, तणाव कमी होतात, आर्थिक अडचणी दूर होतात, आरोग्य सुधारते, मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महादेवांची कृपा आपल्या घरावरती राहत असते. त्यामुळे मित्रांनो, हा उपाय अगदी श्रद्धेने करा, भक्तीने केल्यास नक्कीच महादेव तुमच्यावरती प्रसन्न होतील. तुमच्या ओळखीच्या लोकांनाही हा उपाय जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या या चॅनेलला सपोर्ट करा. हर हर महादेव.